मन शुद्ध तुझ हलताना मन फांदी ओळणाऱ्या उन्हा मंदी सावल्यांची हिरवी नांदी होई मन शुद्ध तुझ. संध्याकाळी कातर वेळी खोलवरी लागे दिवा थकलेल्या अंधाराला उजेडाचा स्पर्श हवा होई मन शुद्ध तुझ होई मन शुद्ध तुझ. प्रीती. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर डॉक्टर शास्त्रींकडून कोणीतरी विशाल म्हणून आले. हॅलो सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग विशाल. डॉक्टर शास्त्रींचा मला येऊन गेला फोन, पण त्यांनी सांगितलं तू 1 तारखेपासून जॉईन होणार आहेस म्हणून. नाही सर, इथे रूम मिळाली, सगळा सेट झालो, मग म्हटलं उशीर कशाला. गुड. ही प्रीती. प्रीती हे डॉक्टर विशाल हे आजपासून मला असिस्टंट म्हणून जॉईन झाले. हॅलो. विशाल, ती तुझी बसायची जागा, तिथनं तू सगळं ऑपरेट करायचंस. तिथे पेशंटला चेक करण्यापासून बीपी चेक करणं, त्यांना गोळ्या देणं, त्यांचा फॉलोअप घेणं, ही सगळी कामं तुला करायची. ओके सर. बाकी सगळं तुला प्रीती समजावून सांगेल. तू आतमध्ये ये. येस. ये रे विशाल. हो. बस. डॉक्टर शास्त्रींकडे किती दिवस होतास? 6 महिने सर. मला सांग, एवढ्या सगळ्या शाखा असताना तू नेमकी सायकेट्री कशी निवडलीस? का सध्या याला स्कोप आहे म्हणून? नाही सर, म्हणजे मला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती, पण त्यातही मनाची गुंतागुंत असलेलं काही मिळालं ना तर त्यात जास्त रस यायचा. कॉलेज डेजमध्ये बाबांचं वागणं घरी जरा विचित्र झालं होतं. त्यात मी पुण्यात, आई बाबा अमरावतीला. म्हणजे आईच्या बोलण्यातून बाबांचा विचित्रपणा कळायचा मला स्वभावातला. वाटायचं की स्वभाव बदललाय त्यांचा. म्हणजे 6 महिने असे छान असे टवटवीत असायचे, मग पुढचे 6 महिने असे मिटलेले. मग तेच डॉक्टरांकडे गेल्यावर बायपोलार नाव कळलं. मग काय, मग झपाटल्यासारखी सायकोलॉजीवरची पुस्तकं वाचून काढली मी. वडील कसे आहेत आता? आता ट्रीटमेंटमुळे बरेच बरे आहेत ते. गुड. पण आई गेली सर. तेव्हाच ठरवलं मी की ज्या आजारामुळे पेशंट तर सफर करतोच, पण सगळं कुटुंबच आयुष्यातून उठतं. आपण तेच स्पेशलायझेशन निवडायचं. मेंटल हेल्थबद्दल अवेअरनेस वाढवायचा. गुड. पण तरी आजकाल बऱ्यापैकी अवेअरनेस आलाय. पण आपल्या सरांनी, डॉक्टर शास्त्रींनी जेव्हा सायकॅट्रीची प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा वैद्यकीय विषय आहे म्हणून याला फारशी मान्यताही नव्हती आणि समाजात मानही नव्हता. म्हणजे मनोविकार आणि मानसोपचार यातला फरकही लोकांना कळायचं नाही. त्यांना असं वाटायचं की BA किंवा MAचा एखादा विषय आहे. मी जेव्हा सायकॅट्रिस्ट झालो तेव्हा मानस रोग म्हणजे वेड्यांची दुनिया वाटायची. एखाद्याला नैराश्य आलंय म्हणजे ढोंग, हिस्टेरिया म्हणजे सोंग, व्यक्तिमत्व विकार म्हणजे तऱ्हेवाईक स्वभाव आणि अँझायटी म्हणजे मनाचा दुबळेपणा वाटायचा. हे क्लिनिक जरी तुला अद्ययावत दिसत असलं तरी एका अत्यंत छोट्याशा खोलीत मी हा सगळा संसार सुरू केला. एक इलेक्ट्रिक ट्रीटमेंट देणारं, एक मेंदूचा आलेख करणारं यंत्र, एक असिस्टंट, बस. म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या आपल्या शाखेबद्दलच्या गैरसमजुती आपण समजून घेऊ शकतो, पण इतर शाखातल्या डॉक्टरांच्या सुद्धा सायकॅट्रीबद्दलच्या बऱ्याच गैरसमजुती आहेत. म्हणजे माझा एक मित्र आहे अविनाश म्हणून, गॅस्ट्रोएंटॉलॉजिस्ट. तो मला एकदा विचारत होता की तुमचे पेशंट्स काही बोलत नाहीत, ते तुम्ही सांगितलेल्या गोळ्या घेत नाहीत, मग तुम्ही काय करता? तर मी त्याला म्हटलं की अरे, लहान मुलं आणि पेडियाट्रिक पेशंटसुद्धा काही बोलत नाहीत, पण तरीसुद्धा त्यांच्या वेदनेची एक भाषा असते ना. वेटरनरी डॉक्टरच्या पेशंटला तर माणसाची भाषा बोलता येत नाही, पण तरीसुद्धा त्यांच्यावरती उपचार करण्याची एक उत्तम शास्त्रीय पद्धत आहेच ना. रुग्णाचं न बोलणं
हीच त्याची भाषा असते. अनेकदा खूप विचारूनही जे आपल्याला समजत नाही ते केवळ त्यांच्या नजरेतनं आपल्याला समजतं आणि आपण त्याच्यावरती निदान करत असतो. फक्त सायकॅट्रिस्टनी नव्हे तर प्रत्येक डॉक्टरनी ही भाषा शिकली पाहिजे. विशाल, तू छोट्याशा शहरातनं या महानगरामध्ये आलायस. या महानगरामध्ये गुंतागुंतीच्या अनेक प्रश्नांना तुला सामोरं जायचंय. भेटणारा प्रत्येक पेशंट हा तुझ्यासाठी एक नवा अनुभव घेऊन येणार आहे. हा अनुभव म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भावनेच्या या भाषेवर तू मास्टरी मिळवणार आहेस. तेव्हा जिथे प्रत्यक्ष शब्द थांबतील तिथे चेहऱ्याची भाषा नीट ऐक. हा प्रीती. सर, मिस्टर सुहास अष्टपुत्रे आलेत. ठीक आहे, त्यांची फाईल पाठवून दे. नाही सर, ते पहिल्यांदाच आलेत आपल्याकडे. पाठव त्यांना आतमध्ये. या या. सॉरी, एक्सक्यूज मी. मी ड्रायव्हरला बोलवू शकतो का इथे? काही पाठवायचं होतं का? नाही, म्हणजे हे यंत्र त्याच्याकडे सोपवतो मी, नाही तर सतत वाजत राहिलं आणि डिस्टर्ब होईल. ठीक. संदीप आतमध्ये. हां, हा फोन तुझ्याजवळ ठेव आणि कोणाचा फोन आला तर त्यांना आतमध्ये द्यायचं नाही. त्यांना सांगायचं साहेब फॅमिली फंक्शनमध्ये जातो. बसा ना प्लीज. थँक्यू. येस मिस्टर. हां, मी ओळख करून देतो. मी कलेक्टर सुहास अष्टपुत्रे. 25 वर्षाची सर्व्हिस झाली आहे माझी. म्हणजे आत्मस्तुती नाही, पण नॉन करप्ट, डिसिप्लिन आणि प्रिन्सिपलसाठी आग्रही असणारा अशी माझी ओळख आहे. म्हणजे आत्तासुद्धा मी एक फोन केला असता तुम्हाला, कलेक्टर बोलतो, तर कदाचित तुम्ही मला लगेच अपॉइंटमेंट दिली असती. पण म्हटलं नाही, मी नियमानुसारच नंबर लावायचा. तर परवा मी तुमचा इंटरव्ह्यू पाहिला टी व्हीवरती. म्हणजे मी तसा टी व्ही बघत नाही, सिरियल्स तर अजिबातच नाही, न्यूज बघतो बस तेवढंच. तर तुमचं बोलणं ऐकलं आणि तेव्हा मी ठरवलं की माझा जो प्रॉब्लेम आहे ना, तो मी तुमच्याशी डिस्कस करू शकतो. बोला. ते इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर असं वाटलं की मी तुमच्याशीच बोलू शकतो, डिस्कस करू शकतो. विशाल पाटील माझा असिस्टंट आहे. हो का? हां. नाही, तरी पण मला तुमच्या नाही, हरकत नाही सर. मी प्रीतीशी बोलून बाकीच्या गोष्टी समजून घेतो. ठीक आहे, जाताना दार लावून घे. बोला सर, काय प्रॉब्लेम आहे? काय डायरेक्टली तसा माझा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम माझ्या मुलीचा आहे, नियोमीचा. ती नियोमी आली तुमच्याबरोबर? नाही हो, ती येणारच नाही. तिला काही विचारलं तर म्हणते माझं आयुष्य आहे, माझं मी बघून घेईन. त्यामुळे मदत कशी करायची तिला? अतिशय हट्टी आणि ॲब्सोल्युटली ॲडमेंट आहे ती. अहो, पण तुमच्या मुलीला प्रत्यक्ष भेटल्याशिवाय मी तरी कशी मदत करू शकणार आहे अशा मुलीची? हो, ते बरोबर आहे. मला 2 मुली आहेत, नियोमी आणि नायशा. नायशा एकदम फोकस्ड आहे. म्हणजे आमच्या सगळ्या फॅमिलीचंच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसकडे ओढा आहे. म्हणजे माझे वडील कमिशनर, मी कलेक्टर, माझा मोठा भाऊ IPS. तशी निमूटपणे नायशांनी तोच मार्ग पत्करला. आता सध्या IASच्या एक्झामची तयारी चालू आहे आणि ऑलमोस्ट फर्स्ट अटेम्प्टमध्ये आत्तापर्यंत ती क्लिअर होतो पुढे चालली आहे. अँड फॉर अ चेंज अभ्यासामध्ये बॅडमिंटन खेळते. अँड शी इज ॲब्सोल्युटली फोकस्ड अँड व्हेरी इंटेलिजंट. तुम्ही नियोमीबद्दल काहीतरी सांगत होतात ना? ती एकदम दुसरं टोक आहे. पेन इन द नेक. अजिबात फोकस नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सवर तर तिने फुलीच मारली आहे. म्हणते माझं आयुष्य आहे, माझं मी बघेन. इंग्लिश लिटरेचरमध्ये ग्रॅज्युएशन करायचं म्हणली. त्याचं इंग्लिश चांगलं आहे, पण आता ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे ते सगळे काही इंग्लिश लिटरेचरमध्ये ग्रॅज्युएशन करत नाहीत, आहे का? 1 वर्षामध्ये ते सोडलं तिने. मग म्हणली BSc करायचं आहे, ॲनिमेशन टेक्नॉलॉजी. मी म्हटलं करा. मी हो आणि नाही म्हणण्याचा काही प्रश्नच येत नाही. मला विचारण्याच्या पलीकडेच गेली होती ती. 1.5 वर्षामध्ये तेही सोडलं. आता जर्नलिझमचं फॅड आलं डोक्यामध्ये, आणि एकदा डोक्यामध्ये आलं म्हणजे आलं. मग काय, सारखे मूड चेंज होत राहतात. मग चिडचिड, आदळापट. तिच्या आईवरती ती इतकी ओरडते की बिचारी रडकुंडीला आहे ते. मग एकदा मी वैतागलो आणि तिच्यावरती खेकसलो तर माझ्याशी अबोलाच धरला. माझ्या समोरच यायचं बंद केलं तिने. तासन तास तो लॅपटॉप घेऊन, मांडीवरती लॅपटॉप घेऊन बसायची, खिडकीबार एकटक बाहेर बघत राहायचं. तिच्याबरोबरची सगळी मुलं मुली डॉक्टर पुढे निघून गेली. मी म्हणतो जगाचं सोडून द्या, पण निदान घरातल्या बहिणीकडे तरी बघावं, तिच्याकडनं काहीतरी शिकावं. आणि आता तर माझी ओळखच पुसायला निघाली. कोणी तिला विचारलं वडील काय करतात, तर ती म्हणते इन्स्पेक्टर आहेत, कधी म्हणते महापालिकेत हेड क्लर्क आहेत, कधी म्हणते गाण्याचे क्लासेस घेतात.
इथपर्यंत बरं होतं अशी म्हणायची वेळ तिने परवा माझ्यावरती आणली. त्या जर्नलिझमच्या क्लासमध्ये 15 दिवस गेली नाही तर त्या सरांनी विचारलं वाटतं की, तर म्हणली वडील गेले माझे. हो, गेली म्हणली. सो ह्युमिलेटिंग. तुम्ही रिलॅक्स व्हा प्लीज. मिस्टर अष्टपुत्रे, तुम्हाला वाईट वाटणं अगदी साहजिक आहे. वाटेल तर तिला फॅसिलिटीज दिल्या, मी पाण्यासारखा पैसा खर्च केला, शोफर ड्रिव्हन गाडी दिली तिला कॉलेजमध्ये जायला, पण नाही, ती ट्रेनने जाते, सेकंड क्लासने, सूड उगवल्यासारखं वागते. का मी शत्रू आहे का तिचा? ते परवाचं ऐकल्यापासून तर माझं कामामध्ये लक्षच लागत नाही. तिथे ऑफिसमध्ये माझ्या शिस्तीचा दरारा, पण घरी हिची दहशत. आपल्या पिढीचं दुखणं हे आपली मुलं ऐकत नाहीत हे नसून आपला त्यांच्यावरती धाक करायला नाही हे आहे. कारण आपण ऐकून घेणाऱ्या पिढीतले. सहन होत नाही हो. नो, द सिच्युएशन इज ॲब्सोल्युटली होपलेस अँड आय एम टोटली हेल्पलेस. अष्टपुत्रे साहेब, मला तुमची बाजू कळते, मी समजून घेतोय नक्कीच. पण तुमच्या मुलीचं मन जाणून घेण्यासाठी मला तिलाही भेटणं आवश्यक आहे. ती नाही येणार, मी सांगितलं तुम्हाला, आणि मी विचारल्यानंतर तर अजिबातच येणार नाही. बहिणीशी कसं आहे तिचं? हां, तिच्याशी चांगलं आहे. आम्हाला पाण्यात बघते, आम्ही शत्रू होत ना. मग तिने सांगून बघितलं तर? तिची बहीण नायशाला म्हणावं एकदा तिच्याशी बोलून बघ. तिला सांग की डॉक्टर सरील हे करिअर काउन्सिलिंगही करतात. माझ्या काउन्सिलिंगचा उपयोग नायशाच्या एखाद्या मैत्रिणीला किंवा मित्राला झाला असं सांगून बघायला सांग. म्हणावं ते कन्व्हेन्शनल मार्गाने काउन्सिलिंग करत नाहीत, काहीतरी अनकन्व्हेन्शनल मार्ग सांगतात असं सांगायला सांग. बघूया प्रयत्न करून काही होते का, त्याशिवाय हा तिढा सुटणार नाही. ओके. मे आय कम इन? येस प्लीज. सर, तुम्ही करिअर काउन्सिलिंग करता? मी सर्व प्रकारचं काउन्सिलिंग करतो, पण तुला जर करिअर काउन्सिलिंग हवं असेल तर आपण त्यावर बोलू. बस. मी नियोमी. नियोमी? सरनेम सांगायलाच हवं का? नाही, अजिबातच नाही, पण तुझं नाव जरासं वेगळं वाटलं म्हणून विचारलं. माझ्या पॅरेंट्सने माझं फक्त नावच तेवढं वेगळं ठेवलं, बाकी सगळं कॉमनच आहे. बाकी सगळं कॉमन म्हणजे? म्हणजे त्यांच्या माझ्याबद्दलच्या अपेक्षा कॉमनच आहेत. त्यांच्या घरातल्या सगळ्यांनी बुद्धीचा जसा वापर केला तसाच मीही करावा असं त्यांना वाटतं. बरं. वडील काय करतात तुझे? ते जाऊ दे, आज मी खरंच सांगून टाकते. खरंच सांगून टाकते म्हणजे? म्हणजे जनरली वडील काय करतात, त्यांचं प्रोफेशन काय, असं विचारल्यावर मी मनात येईल ते ठोकून देते. कारण पिढ्यानोपिढ्या आमच्याकडे हे कलेक्टर, कमिशनर प्रोफेशन सांगण्याचा मला कंटाळा आला आहे. मग मी ना त्यांना असं वेगवेगळ्या प्रोफेशन्समध्ये इमॅजिन करून बघते. इंटरेस्टिंग. मग तुझ्या वडिलांना तू त्यांच्याच वाटेनं जावं असं वाटतंय का? वाटतंय नाही, त्यांचा तसा आदेशच होता. मी इंग्लिश लिटरेचर घेते म्हटल्यावर 3 महिने माझ्याशी बोलले नाहीत. मग मीही भडकले, मीही त्यांच्याशी बोलणं टाकलं. इंग्लिश लिटरेचर? नाही, ते सोडलं मी. कॉलेज आवडलं नाही मला. तिथली मुलं ना नॉन सिरियस ॲटिट्यूडची वाटली. म्हणजे शिकणारेही तसेच, शिकवणारेही तसेच. मग मी ॲनिमेशन ट्राय केलं, पण तिथं माझं ॲप्टिट्यूड नाही असं कळलं. आत्ता जर्नलिझम करते, ते मला चॅलेंजिंग वाटतंय. मी टॉपरही आहे तिथे, पण माझ्यात तो पेशन्स आहे ना ते चेक करते. तर पप्पांना वाटतं की मी फोकस नाही. नाही, पण तू जर असं सतत प्रोफेशन चेंज केलंस तर तसं त्यांना वाटणारच ना. पण त्यांच्यामध्ये फोकस म्हणजे रुटीन मार्गाने जाणं. अँड आय कांट बी अ हॉर्स विथ ब्लिंकर्स. करिअर म्हणजे काय जेवणाचं ताट आहे का की जे समोर आलं म्हणून निमूटपणे जेवायचं? नाही, हे पटतंय मला. पण पप्पांना पटलं पाहिजे ना. मला तर वाटतं त्यांनाच काउन्सिलिंगची गरज आहे. त्यांनाच तुमच्याकडे पाठवावं. पाठवून दे. कधी पाठवतेस सांग. पण आम्ही टॉकिंग टर्म्सवर नाही होत ना. याला काहीच अर्थ नाही. वडील आहेत तुझे, ते शत्रू थोडीच आहेत.
डॉक्टर, मित्रत्वाचा हात सतत नाकारल्यावर शत्रुत्व आपोआपच येतं ना. तुमच्या शिक्षणावर एवढे पैसे उधळतोय असं सारखं सांगतात. नियोमी, आपण आता थेट मुद्द्याचं बोलूया, ठीक आहे? तुझ्या बुद्धिमत्तेविषयी माझ्या मनात तिळ मात्र शंका नाही. तू फोकस नाहीस असं मला अजिबात म्हणायचं नाही. पण वडिलांनी जे सांगितलं ते आपण करायचंच नाही, या निगेटिव्हिटीमध्ये तुझा जास्त वेळ जातोय का हे जरा एकदा चेक कर. आणि चिकित्सकपणा असायला काही हरकत नाही, पण तो जरा जास्त होतोय का हे पण एकदा तपासून बघ. म्हणजे आज मला ही स्ट्रीम करायची नाहीये, उद्या काय ते मला कॉलेज आवडलं नाहीये, परवा काय विद्यार्थी ठीक नाहीये, वगैरे वगैरे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान पाठवणारे इस्रोचे सगळेच इंजिनियर्स हे काय IIT सारख्या प्रतिष्ठित संस्थेतनं पदवी घेऊन बाहेर पडले नाहीयेत. त्यातले बरेचसे हे अतिशय साधारण महाविद्यालयातनं पदवी घेऊन बाहेर पडले. नाही, तू स्वतःच्या मनाचं जरूर ऐक, त्याचा कौल जरूर घे, पण आपल्या मनाला सेटल व्हायला जरासा वेळ तरी देशील की नाही? आणि आपल्याला हवं ते आपल्याला गवसलं हे गट फिलिंग येण्यासाठी थोडासा वेळ जावा लागतो. त्या आधीच जर तू दुसरीकडे उडी मारलीस तर तुझी वाट तुला कशी सापडेल? आणि सगळ्यात महत्वाचं, कोणाला सिद्ध करण्यासाठी काहीही करू नकोस. तुला फक्त तुझ्या गुणांना सिद्ध करायचंय, आपल्या वडिलांना नाही. मगाशी आपण बोललो ते पप्पांचं काउन्सिलिंग. नाही, आय एम डॅम सिरियस. तू हवं तर बहिणीच्या थ्रू त्यांना सांग. बहिणीशी कसं आहे त्यांचं? ओ, ती तर फेवरेट आहे त्यांची. सतत कंपॅरिझन. तिचं नेहमी सगळं बरोबर, माझं सगळं चुकीचं. आलं आलं लक्षात आलं. मी बोलतो त्यांच्याशी, पण माझी अट एकच आहे, त्यावेळेस तू इथे हजर असणं आवश्यक आहे. नको 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 प्लीज. माझं करिअर शेप झाल्याशिवाय त्यांच्याशी बोलायचं नाही असं ठरवलंय मी. पण मी त्यांच्याशी बोल असं कुठे म्हटलं? मी म्हटलं फक्त इथे हजर अस. बरं ठीक आहे, असं करता येईल? त्यांचं सेशन संपेपर्यंत तुला इथे येता येईल? चालेल? नाही, काय झालं मग? म्हणजे मी आधी इथे येऊन गेल्याचं तुम्ही सांगितलं नाही ना? नाही नाही, अजिबातच नाही. हां, पण आज तुम्ही इथे नायशाच्या निरोपावरनं आलात हे विसरू नका. येस ऑफकोर्स. नाही, पण काय म्हणली काय ती? काय ठरवलं तिने? मी काय ठरवायचं हे ठरवण्याबद्दलच आम्ही बोललो, आणि तिची दिशा ठरेपर्यंत आम्ही बोलतच राहू. हां. अष्टपुत्रे, आपली पिढी ही लो एक्सप्लोरेशन आणि हाय कमिटमेंटची पिढी होती. म्हणजे आपल्या काळामध्ये ऑप्शन्स खूप कमी होते. म्हणजे आपल्या वाट्याला ज्या गोष्टी आल्या त्या आपण गोडीने स्वीकारल्या किंवा मारून मुटकून आपण त्यासाठी तयार झालो, कारण आपली कमिटमेंट हाय होती. हां हां, येस येस. पण तुमची मुलगी ही हाय एक्सप्लोरेशनच्या पिढीतली आहे, आणि त्याच्यासाठी ती तुमच्याकडे मोरेटोरियम पिरियड म्हणजे मुदत मागते. आय नो. पण त्याचा इथे काय संबंध? कर्ज वेळेत न फेडू शकणारा माणूस जसं कर्जफेडीसाठी अधिकची मुदत मागून घेतो, तसंच तुमची मुलगी तुमच्याकडनं अधिकची वेळ मागून घेते. आणि ही फक्त तुमच्या मुलीच्या बाबतीतली परिस्थिती नाही आहे, तर आज प्रत्येक घरामध्ये हीच परिस्थिती आहे. दिस इज द कॉमन मेलडी ऑफ यूथ. नाही, मग आपण काय करायचं? म्हणजे तिला वाट सापडेपर्यंत आपण वाट बघत राहायची? नाही, आपण कार रेसिंगचं कुंपण व्हायचं. म्हणजे फॉर्म्युला 1 कार रेसिंगच्या ट्रॅकवरती एक इन्फ्लेटेड ट्यूबचं कुंपण असतं बघा, हो, बाजूला. येस. म्हणजे रेसमध्ये धावणाऱ्या गाडीचा तोल ढळला तर ते कुशन त्याला अपघातापासून वाचवतं आणि पुन्हा रस्त्यावरती जाण्याची संधी देतं. मात्र त्या गाडीचा वेग आणि त्या गाडीची दिशा ठरवत नाही. या वयात मुलांना आईवडिलांकडनं हेच अपेक्षित असतं. त्यांचे निर्णय तुम्ही घेणं म्हणजे तुम्ही त्यांचं आयुष्य जगण्यासारखं आहे, नाही का? कुंपणाने गाडी चालवायची नसते, कारण तुम्ही जर गाडीवान झालात तर मुलं बैल होतात. कळतंय, पण नाही, पण तुम्ही म्हणालात की कॉमन मेलडी ऑफ यूथ. मग नायशालाच कशी वाट सापडली लगेच? नायशाला वाट सापडली का तिने आहे ती स्वीकारली? मग नियोमीनेही त्याच वाटेवरनं जावं असा हट्ट धरून कसं चालेल? नियोमी आणि नायशा ही 2 वेगळी व्यक्तिमत्व आहेत, त्यामुळे सतत त्यांच्यामध्ये तुलना करण्याचं टाळा. नियोमीच्या काही आशा आहेत, आकांक्षा आहेत, त्याचा आदर करा.
तिच्याकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघायला शिका. आजपर्यंत तिच्या शिक्षणासाठी खूप पैसे उधळलेत असं म्हणालात ना, मग आता प्रेम उधळून बघा. तिची होणारी चिडचिड, तिचे मूड स्विंग्स हे जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. आजच्या या स्पर्धेमध्ये तुम्हाला मिसफिट वाटणारी नियोमी कदाचित पुढे जाऊन काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी काम करून दाखवेल, कोण जाणे. एक प्रश्न विचारू तुम्हाला मिस्टर अष्टपुत्रे. आजपर्यंत तुम्ही कधी नियोमीला म्हणालात की माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तू जे काही करशील तुझ्या आयुष्यात त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे, आय एम विथ यू, असं कधी म्हणाला? नाही, म्हणजे तशी कधी वेळ आली नाही. मग आता वेळ निघून जाण्याच्या आत ते म्हणा. मी आय कम इन? ये नियोमी ये. बस. नियोमी बोला. डॉक्टर, मी आधीच म्हणाले होते की तुम्ही बाकी काहीही सांगा, पण कुणाशी बोलायचं नाहीये मला. तू काही बोलू नकोस, मी बोलतो, चालेल? लेक्चर वगैरे ऐकायचं नाही आहे मला. नाही, एकच वाक्य बोलतो. आय एम विथ यू. With you. झोप गेलेल्या दारुड्यासारखी गाडी एका खड्ड्यात कोसळली. सगळीकडे हल्लक कल्लोळ उडाला होता. कोणी जखमी झालं होतं, कोणी असं मरून पडलं होतं. त्या लोखंडाच्या कबरीमध्ये मी जखडून गेलो होतो. अहो, होई मन शुद्ध तुझ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.